नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 8चा चॅप्टर 8 क्वाड्रिलेटर कन्स्ट्रक्शन अँड टाइप्स. त्याचा प्रॅक्टिस सेट 8.1 बघणार आहोत. त्याचा फर्स्ट क्वेश्चन आहे कन्स्ट्रक्ट द फॉलोइंग क्वाड्रिलेटर्स ऑफ गिवन मेजर्स. आता फर्स्ट क्वेश्चन आहे इन क्वाड्रिलेटर MORE लेंथ MO 5.8 सेंटीमीटर, लेंथ OR 4.4 सेंटीमीटर and length M equals to 58 degree and length M measurement angle of O equals to 105 degree. measurement angle R equals to 90 degree. ठीक आहे, तर मग आता इथे मी रफ फिगर ड्रॉ करून घेतलेली आहे. आता आपण याची फायनल फिगर ड्रॉ करणार आहोत. ठीक आहे, तर मग आपण आधी याचा बेस घेऊन घेऊया. 4.4 सेंटीमीटर OR हे पॉईंट घेऊन घेऊया. ते मी स्केल ठेवलेली आहे. ठीक आहे, 4.4 सेंटीमीटर. ठीक आहे, हे आपण O आणि R पॉईंट घेऊन घेऊया. हे मी ड्रॉ केली आहे. ठीक आहे, तर मग आता O पासून तर M पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला, पण तो किती दिलेला आहे आपल्याला. मेजर अँगल O हा 105 डिग्री दिलेला आहे. तर आपल्याला प्रोटेक्टर यूज करावं लागेल. त्याचा पॉईंट व्यवस्थित O वरती ठेवायचा आणि ही जी बेसलाईन आहे प्रोटेक्टरची ही आपल्याला दिसते ही, आणि आपण जी खाली लाईन घेतली आहे ते दोघं काय झाले पाहिजे, मॅच झाले पाहिजे. आणि आपण जी बेसलाईन मॅच केली तिकडनं आपण मेजरमेंट करायला घेऊया. तर ठीक आहे, इथेपर्यंत 90 डिग्री, हे 100 आणि 105 डिग्रीचा आपण इथे पॉईंट घेऊन घेऊया. ठीक आहे, तर मग आता ही आपण लाईन करून घेऊया इथे. ठीक आहे, पण याला एक स्पेसिफिक मेजरमेंट दिलेलं आहे. ते मेजरमेंट आहे लाईन MO ही किती दिलेली आहे, 5.8 सेंटीमीटर. मग आपण काय करूया, स्केलने घेण्यापेक्षा आपण कंपासचा वापर करून घेऊया. तर आपण कंपासमध्ये 5.8 सेंटीमीटर इतकं अंतर घेऊया. यस, ठीक आहे. O पॉईंटवर ठेवून आणि आपल्याला इथे ते 5.8 हे आर्क करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर मग आले लक्षात. आपण ही लाईन थोडी वाढवून घेऊया. ठीक आहे, हा आपला 5.8 वरती आर्क झालेला आहे. ठीक आहे, तर मग आता आपण अँगल R जो आहे मेजरमेंट अँगल हा 90 डिग्रीचा घ्यायचा आहे आपल्याला. मग आपण प्रोटेक्टरचा पॉईंट R पॉईंटवर ठेवूया, बेसलाईन प्रोटेक्टरची आणि आपली जी ड्रॉ केलेली लाईन आहे ते दोघं मॅच करून हा 90 डिग्रीचा अँगल घेऊया. ठीक आहे, आता ही लाईन आपण मॅच करून घेऊया. ठीक आहे, आता ह्या लाईनला आपल्याला काही मेजरमेंट दिलेलं नाही आहे आणि हा जो पॉईंट मिळाला आहे आपल्याला तो M ने डिनोट करूया. हा M पॉईंट आहे. पण आता इथून हे जे आपल्याला जी लाईन ड्रॉ करायची आहे ती काय घेतलेलं आहे, अँगल M जर आहे तो आपला किती दिलेला आहे, 58 डिग्री दिला आहे. मग आपल्याला अँगल M वरती पॉईंट ठेवून ही बेस लाईन मॅच करायची आणि आता आपण इकडनं 58 डिग्रीपर्यंत मोजून आणि तो पॉईंट घेऊया. हे झाले 50 आणि हा झाला 58. ओके, हा झाला आपला पॉईंट. आता मग ही जी लाईन आहे आपण आता ही जी इथून येणारी लाईन आहे ती काय करायची, इथे कनेक्ट करायची. ठीक आहे, तर मग हा आपल्याला पॉईंट मिळाला E. ह्या दोघांना स्पेसिफिक मेजरमेंट दिलेले नाही आहेत. हा आपला आहे 105 डिग्री, 105 डिग्रीचा अँगल आहे. हा आहे आपला 58 डिग्रीचा आहे. ही लाईन जी आहे 5.8 सेंटीमीटर आहे आणि हा 90 डिग्रीचा अँगल आहे.
ठीक आहे, तर मग आले लक्षात सगळ्यांना, समजलं? ठीक आहे, तर नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे कन्स्ट्रक्ट द quadrilateral DEFG such that length DE equals to 4.5 centimeter, length EF equals to 6.5 centimeter, length DG equals to 5.5 centimeter, and length DF equal to 7.2 centimeter, length EG equals to 7.8 centimeter. आता हा जो क्वाड्रिलेटर आहे मी तो एक रफ ड्रॉ करून घेतलेला आहे. तर आता आपण एक फायनल फिगर त्याची ड्रॉ करून घेऊया. तर आपल्याला लेंथ EF जी दिलेली आहे ती 7.5 दिलेली आहे. आधी आपण ती 6.5 दिली आहे. आपण ती आधी ड्रॉ करून घेऊया. ठीक आहे, ही आपल्याला मिळाली EF 6.5 सेंटीमीटर. ठीक आहे, तर मग आता हे याच्यामध्ये आपल्याला 2 ट्रायंगल दिसत आहे EDF. आता इथून पण D पॉईंट हा कॉमन येतो आणि इथून पण हा D, म्हणजे 2 पॉईंट हे Dला कनेक्ट होत आहे. तर मग आपण हे काय करून घेऊया, आर्कने काढून घेऊया. आता आपल्याला ED हा पॉईंट किती दिला आहे, 4.5 सेंटीमीटर दिला आहे. आपण तो आधी कंपासमध्ये घेऊन घेऊया. ठीक आहे, हा आला आपला 4.5. आपण आधी इथे ठेवून आणि त्याला एक आर्क करून घेऊया. आणि हे FD जे आहे ते मेजरमेंट किती दिलेलं आहे आपल्याला, 7.2 DF इथे दिलेलं आहे. तर मग आता आपण हे कंपासमध्ये 7.2 घेऊन घेऊया. ठीक आहे, ओके. आता हे इथून आणि इथे ठेवून आणि आपण त्याला आर्क करून घेऊ. ठीक आहे, आणि हा 4.5चा हा आर्क आपण काढून घेऊ. ठीक आहे, म्हणजे हा आपल्याला कॉमन D पॉईंट मिळाला. तो Eलाही कनेक्ट होणार आहे 4.5 मध्ये आणि 7.2 मध्ये तो Fलाही कनेक्ट होणार आहे. ओके, हे दिसलं. तर मग याचं मेजरमेंट आहे 4.5 सेंटीमीटर. याचं मेजरमेंट आहे 7.2 सेंटीमीटर. आलं तर मग लक्षात. ठीक आहे, आता आपल्याला जो हा G पॉईंट घ्यायचा आहे, ह्याचं पण इथे 5.5 सेंटीमीटर मेजरमेंट आहे आणि इकडून कडून किती आहे, 7.8 सेंटीमीटर आहे. म्हणजे हा पण हा 2 लाईन कनेक्ट करतो आहे. ठीक आहे, तर मग यालाही आपण आर्क काढूनच ड्रॉ करून घेऊया. कंपासमध्ये मेजरमेंट घेऊन आधी 5.5 घेऊया आपण. ठीक आहे, तर 5.5 हे D पासून ते G पर्यंत. ठीक आहे, हा आर्क आलाय. नंतर इथे 7.8 आहे. अच्छा, ठीक आहे, हे E पासून तर इथे हे 7.8 सेंटीमीटर. ठीक आहे, हा पॉईंट आपल्याला जो मिळाला आहे तो G आहे. आता आपण हे दोघं लाईन्स कनेक्ट करून घेऊया. तर परफेक्ट मेजरमेंट आले आर्क घेतल्यामुळे. तर हे 7.8. ठीक आहे, आणि आता ही जी लाईन दिली आहे ही आपण कनेक्ट करून घेऊया. इथे काही स्पेसिफिक मेजरमेंट नाही दिलेली. ठीक आहे, तर मग याला आता नंबर हे आहे 7.8 सेंटीमीटर.
ठीक आहे, तर मित्रांनो ही अशा पद्धतीने आपली डायग्राम येणार आहे. चला तर मग आता थर्ड नंबरचं एक्झाम्पल बघूया. इन कॉर्डिलेटर ABCD लेंथ AB इक्वल टू 6.4 सेंटीमीटर, लेंथ BC इक्वल्स टू 4.8 सेंटीमीटर, मेजरमेंट अँगल A इक्वल टू 70 डिग्री अँड मेजरमेंट अँगल B इक्वल टू 50 डिग्री, मेजरमेंट अँगल C इक्वल्स टू 140 डिग्री. ठीक आहे, तर मग आधी आपण AB ही लाईन ड्रॉ करून घेऊया. ती आहे 6.4 सेंटीमीटरची. ठीक आहे, हा A पॉईंट, हा B पॉईंट, ही आहे 6.4 सेंटीमीटरची लाईन आहे. आता आपल्याला B, ठीक आहे, तर मग आता आपण प्रोटेक्टर ह्या B पॉईंटवर जिथे ही 90 डिग्रीची लाईन येते ते आपण B पॉईंटवर ठेवूया. ही बेस लाईन मॅच करून घेऊया आणि आता आपण A साईडकडून काउंट करत येणारे हा इथे आपल्याला 50 डिग्रीचा अँगल येतो. ठीक आहे, तर मग पण आपल्याला इथे कितीची लाईन हे करायची आपल्याला 4.5 सेंटीमीटर. आपण एक आधी लाईन करून घेऊया. ठीक आहे, आता ती आपल्याला 4.5 सेंटीमीटर मेजरमेंट घ्यायचं आहे. इथे 4.8 सॉरी, ते इथे येतं आहे. ठीक आहे, हा आपल्याला येतो इथे पॉईंट C. इथे येतं 4.8 सेंटीमीटर. ठीक आहे, तर मग आता आपण अँगल A इथून 70 डिग्रीचा आपल्याला आधी अँगल घ्यायचा आहे. आपण A वरती ठेवायचं 90 डिग्रीची लाईन, बेस लाईन कनेक्ट करायची आहे आणि इकडून हा आपण आता हे 70 डिग्रीचं येतं आहे. ठीक आहे, तर ही लाईन आपण आधी मॅच करून घेऊया. याला काही स्पेसिफिक मेजरमेंट दिलेले नाही आहेत लाईनला. ठीक आहे, हा झाला 70 डिग्री अँगल, हा झाला 50 डिग्री अँगल आणि आपल्याला आता C वरून हा अशा पद्धतीने आपल्याला ठेवून आणि हा आपल्याला 140 घ्यायचा आहे. आता बेसलाईन आपण इकडनं मॅच केली आहे, तर इकडनं काउंट करत जाऊन आणि हा आपला येतो इथे 140 डिग्रीचा अँगल. दिसतंय सगळ्यांना? ठीक आहे, हा आपल्याला आहे 140चा. ठीक आहे, मग आपण ह्या लाईन मॅच करून घेऊया. ठीक आहे, आपल्याला हा पॉईंट भेटला आहे O. ठीक आहे, आपण आता हे जरा छोट्या करून घेऊया. जे तो व्यवस्थित क्वाड्रिलेटर दिसेल. ठीक आहे, आलं सगळ्यांच्या लक्षात. आता 4th नंबरचा क्वेश्चन घेऊया. कन्स्ट्रक्ट द क्वाड्रिलेटर LMO such that length LM equals length LO equals to 6 centimeter, length ON equals to length NM equal to 4.5 सेंटीमीटर, लेंथ MO इक्वल टू 7.5 सेंटीमीटर दिलेला आहे. ठीक आहे, तर मग मी इथे एक रफ डायग्राम काढून घेतलेली आहे आणि आता आपण इथे एक बेसलाईन काढून घेऊया. MN ही पण 4.5 सेंटीमीटर आहे आणि NO पण काय आहे 4.5 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, तर मग ही आपण लाईन काढून घेतलेली आहे. आता आपल्याला ही MO जी आहे ती 7.5 घ्यायची आहे, तर आपण ते कंपासमध्येच मेजरमेंट घेऊन करूया. आणि ही जी आहे ही पण 4.5 सेंटीमीटर घ्यायची आहे. आपण आधी 4.5 सेंटीमीटर घेऊया. ठीक आहे, इथे ठेवून आणि हा आर्क काढून घेऊया आणि नंतर 7.5. हा एक ट्रायंगल येतो. ठीक आहे, हे इथून आहे
ठीक आहे. हा जो पॉईंट मिळाला आहे आपल्याला हा असणार आहे त्याचा. हां ठीक आहे. आधी आपण हा कनेक्ट करून घेऊया. आला आपला 4.5 सेंटीमीटर, नंतर हा 7.5 सेंटीमीटर. ओके ठीक आहे. हा मिळाला आपल्याला ओ पॉईंट. तिथं 4.5 सेंटीमीटर, 7.5 सेंटीमीटर. ठीक आहे. तर LM हा 6 सेंटीमीटर आहे आणि LO पण काय आहे 6 सेंटीमीटर आहे. तर आपण काय करूया आता या दोघांसाठी पण एक मेजरमेंट घेऊन आणि आर्क काढून घेऊया, म्हणजे आपल्याला L पॉईंट हा भेटून जाईल. ठीक आहे. मग आपण कंपासमध्ये आधी मेजरमेंट घेऊया आणि एमवर ठेवून ओके एमवर ठेवून आणि आर्क काढून घेऊया. नंतर तो ओवरती ठेवून त्याला एक आर्क काढून घेऊ. त्याला एक आर्क काढून घेऊया. ठीक आहे. तर मग आता आपल्याला इथे जो आपल्याला मिळाला आहे हा आहे आपला L पॉईंट. ठीक आहे. हा L पॉईंट हे 6 सेंटीमीटर. ठीक आहे. मग आले आपल्याला हे फायनल फिगर झालेली आहे आता आपली ही. ठीक आहे. तर मग अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.